हॅलो, नमस्कार मित्रांनो. कसे आहात सगळेजण? मजेत एकदम? हं? चला. आपण आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या प्रवासामध्ये आहोत ना? हं? आपण टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट शिकतो आहोत आणि समजून घेतो आहोत. आज ना आपण थोडस एक कनेक्टिव्हिटी बघू आपण. भूतकाळाची, वर्तमान काळाची आणि भविष्य काळाची. मला वाटतं कालच्या लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? शॅल बी बघितलं होतं आणि भविष्य काळ बघितलं होतं आपण. की मी अमुक अमुक गोष्ट करणार, मी हे असं करणार, मी ते तसं करणार. बरोबर आहे ना? हं? पुढे जाऊयात आपण. आता दोन शब्द बघा. मला पाणी पाहिजे आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणता? टाईप करा, मला पाणी पाहिजे. चला लवकर लवकर टाईप करा किंवा बोला, मला पाणी पाहिजे आहे. चला लवकर लवकर. आय वॉन्ट वॉटर. बरोबर ना? जर त्या वॉन्टला जर टू लावलं तर काय होईल? आय वॉन्ट वॉटर. मला पाणी पाहिजे. पण जर आपण ते वॉन्टला जर टू लावले ना, आणि नंतर जर ऍक्शन घेतली तर त्याचा अर्थ होईल की माझं अमुक अमुक काम करण्याची माझी इच्छा आहे. राईट ना? वॉन्टला जर आपण टू लावला तर काय होईल? वॉन्ट टू. आय वॉन्ट टू. आपण काय शिकलोय मागे? मी सांगितलं तुम्हाला, आठवत आहे? टू नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप घ्यायला पाहिजे. आठवत आहे? मग आय वॉन्ट टू झालं. सपोज आपण इकडे जॉईन घेतलं, जॉईन दिस कोर्स. आय वॉन्ट टू जॉईन दिस कोर्स. फक्त व्हिडिओ बघण्यामध्ये आणि प्रत्यक्ष शिकण्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. आता आपण प्रत्यक्ष समजा शिकतोय. आय वॉन्ट टू जॉईन दिस कोर्स. याचा अर्थ काय झाला? आता टाईप करा, कोणाला कळलं याचा अर्थ काय? आय वॉन्ट टू जॉईन. आय वॉन्ट वॉटर ही वेगळी गोष्ट आहे. आय वॉन्ट टू जॉईन, आय वॉन्ट टू ही वेगळी गोष्ट आहे. आता काय म्हणतो आपण? मला कोर्स जॉईन करण्याची इच्छा आहे. बरोबर? म्हणजे जिथे वॉन्ट टू येईल तिथे कोणता शब्द पुढे येणार? इच्छा. मला अमुक अमुक काम करण्याची इच्छा आहे. आता आपण बरेच वेळेला इच्छा आहे असं म्हणत नाही. आपल्याकडे काय करतो आपण? शॉर्टकट. आपण डायरेक्टली काय म्हणतो? मला हा कोर्स जॉईन करायचा आहे असं म्हणतो ना. हम्म? आपण जेव्हा म्हणतो करायचं आहे, जायचं आहे, बोलायचं आहे, सांगायचं आहे, शिकायचं आहे, आणि त्याच्यामधून जर तुमची इच्छा असेल ना, मला हे काम करण्याची इच्छा आहे म्हणून मला ते करायचं आहे, तर तिथे आपण वॉन्ट टू वापरू. आता परत नव्याने सांगायची काही गरज नाही. आपल्यासाठी आपण वॉन्ट म्हणजे पहिलं फॉर्म, हे की तो फॉर्म आहे? पहिलं फॉर्म आहे ना. पहिला फॉर्म वापरू. परंतु जर आपला भाऊ बहीण कोणी असलं तर आपण त्यासाठी पाचवं फॉर्म वापरू, वॉन्टचं. आपण नवीन काही केलेलं नाहीये, फक्त वॉन्टला जोडून टू घेतलेला आहे ना. मग माझ्या बहिणीला सायन्सला ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण काय करणार? वॉन्ट टू म्हणणार की वॉन्ट्स टू? टाईप करा. वॉन्ट येस लावणार की नाही लावणार? लावणार. लावणार. राईट. मग माझ्या बहिणीला, माय सिस्टर वॉन्ट्स टू असं म्हणणार आपण. येस, व्हेरी गुड. मग माय सिस्टर वॉन्ट्स टू जॉईन दिस कोर्स किंवा टेक ऍडमिशन, जे काय असेल ते वॉन्ट्स टू. हा कितवा फॉर्म झाला होता? पाचवा फॉर्म. मग नाही माझी इच्छा, मला नाही करायचंय, मग वरच्याला आपण डोंट म्हणणार, खालच्याला आपण डझन म्हणणार. इथपर्यंत समजतंय का? मला नाही जायचंय, आय डोंट वॉन्ट. माझ्या बहिणीला नाही जायचंय, माय सिस्टर डझंट वॉन्ट टू. म्हणजे यांचं निगेटिव्ह करताना कोणाची एंट्री होणार? याचं निगेटिव्ह करायला कोणाची एंट्री होणार? डोंट. याचं निगेटिव्ह करताना कोणाची एंट्री होणार? डझंट. डोंट, डझंट, डोंट, डझंट. हे तुम्हाला समजतंय का? मला वाटतं समजतंय ना. माझी पुण्याला सेटल होण्याची इच्छा नाहीये. कसं म्हणणार? माझी पुण्याला सेटल होण्याची इच्छाच नाहीये, मला पुण्याला सेटलच व्हायचं नाहीये. कम फास्ट.
माझी इच्छा आहे, माझी इच्छा नाहीये. माझी पुण्याला सेटल होण्याची इच्छा नाही. कसं म्हणणार इंग्लिश मधून? आय डोंट वॉन्ट टू सेटल पुणे. एकदम बरोबर. आय डोंट वॉन्ट टू सेटल इन पुणे. किंवा मला पुण्याला जाण्याची इच्छा नाही म्हणण्यातलं तर बघा, काही काही ना असं वाटतं यार इकडे टू आलाय, आता परत काही टू म्हणण्याची गरज नाही. दोन दोन वेळा टू येऊ शकतो, तीन तीन वेळा टू येऊ शकतो, त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. माझी पुण्याला जाण्याची इच्छा नाहीये. आय डोंट वॉन्ट टू गो, परत नंतर टू. आय डोंट वॉन्ट टू गो टू पुणे. समजतंय? म्हणजे टू डबल डबल पण येऊ शकतो, त्याच्यात काही काळजी करण्याचं काही कारण नाहीये. माझ्या बहिणीला सायन्सला ऍडमिशन घेण्याची इच्छा नाहीये. कसं होणार वाक्य? तुम्ही कसं म्हणणार? माझ्या बहिणीची इच्छाच नाहीये सायन्सला ऍडमिशन घेण्याची, तरी माझे वडील तिला बळजबरी पाठवतायत, असं म्हणायचं असलं तर? चला. My sister does not want to join व्हेरी नाईस. व्हेरी early. नाईस. आपण काय शिकलो? डोंट असो, डझंट असो, डिडंट असो, त्यांच्यानंतर क्रियापदाचं किती रूप यायला पाहिजे? पहिला यायला पाहिजे की नाही, है ना? मग माय सिस्टर डझंट वॉन्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण कोणती शिकलो माहिती का? बॉक्स सिस्टम. पहिल्या बॉक्समध्ये माणूसाने ऍक्शन पूर्ण घ्या, उरलेले भाग इकडे टाका. कोणाला काय आणि उरलेला भाग. मग इकडे माझ्या बहिणीची इच्छा नाहीये, माय माय सिस्टर डझंट वॉन्ट टू, हा पहिला बॉक्स झाला. त्याला गो पण जोडलं, जॉईन पण जोडलं, टेक ऍडमिशन जोडलं, अजून चांगलं. माय सिस्टर डझंट वॉन्ट टू टेक ऍडमिशन. वाव. म्हणजे ऍक्टर पासून, डुअर पासून ऍक्शन पर्यंत एकाच ग्रुपमध्ये जर तुम्ही घेऊ शकलात ना, दॅट वुड बी व्हेरी नाईस थिंग फॉर यू. प्रयत्न करा. हम्म? बर. माझ्या वडिलांना माझ्या बरोबर मुंबईला येण्याची इच्छा नाहीये. चलो फास्ट बरोबर ट्राय करा. माझ्या वडिलांना माझ्या बरोबर मुंबईला येण्याची इच्छा नाहीये. बोलू शकता, टाईप करू शकता, डझंट मॅटर. चला. पूजा, आर्यन, समृद्धी, आणखी रुद्रा, सगळ्यांनी या, काय अडचण नाही. बाकी कोण कोण आहेत सगळ्यांनी या. माझ्या वडिलांची इच्छा नाही हे अगोदर म्हणा. बोला फटफट, आपल्याला थांबायला वेळ नाहीये. माय फादर डझंट वॉन्ट. अरे हे बघ रुद्र, हेच सांगितलं मी, परत सांगतो. इथे डोंट असलं ना, त्यानंतर पण वॉन्ट म्हणायचं, वॉन्ट टू. डझंट असलं ना, त्याच्यानंतर पण वॉन्ट टू म्हणायचं. हा, वॉन्ट्स नाही म्हणायचं कुठेच. मी तुम्हाला का विचारतोय हे की असं म्हणून दाखवा? राईट? मी का विचारतोय की मला माहिती आहे आपलं कुठेतरी चुकू शकतं. म्हणजे चुकतंय ते मला कसं कळणार तुमचं चुकतंय की नाही ते? ते करेक्टिफाय करायला पाहिजे ना, म्हणून चाललंय ना डझंट वॉन्ट टू. येस. डोंट, परत सांगतो, डोंट असो, डझंट असो, डिंट असो, त्यांच्यानंतर क्रियापदाचं किती फॉर्म घ्या? पहिलं फॉर्म. मग माय फादर डझंट वॉन्ट टू कम विथ मी टू मुंबई, जे काय असेल ते. डोंट वॉन्ट टू, डझंट वॉन्ट टू. इथपर्यंत समजलं का? येस, नो? लेडीज येस. डिपार्टमेंट. येस, समजतंय है ना? आता ही इच्छा नाहीये एवढं आपण म्हणत नाही बऱ्याच वेळेला. मला जायचं नाहीये असं म्हणतो आपण. फादरला कशाला येस लावलाय? अरे फादरला नाही येस लावायचा, डझंट नाही ना तिकडे. हा, माय फादर, फक्त माय फादर, माय मदर, माय सिस्टर, त्याचा नाही येस लावायचं तिथे आपल्याला. की वॉन्ट्स टूचा पण आपण येस काढून घेतो जेव्हा आपण डझंट किंवा डोंट म्हणतो तेव्हा. माय फादर डझंट वॉन्ट, इथे दिसतंय ना, डझंट वॉन्ट टू, डोंट वॉन्ट टू म्हणजे इच्छा नाही. आणि जर तुम्हाला इच्छा नाही असं म्हणायचं असलं ना, आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो? नाही यायचं मला, मला तुझ्या बरोबर यायचंच नाही, जा ना, मला हे कामच नाही करायचं, मला तिकडे जायचं नाहीये. राईट ना, असं म्हणतो ना आपण. ते म्हणताना डोंट वॉन्ट टू, डझंट वॉन्ट टू म्हणावे. टू घेतला ना, मग आपण वाक्य पुढे घेऊन जातो, पुढची कोणती ऍक्शन आहे ते सांगण्यासाठी, म्हणून टू आहे ते. टू नाही घेतलं ना, तर मग आपण फक्त माझं, मला हे पाहिजे, असे इथपर्यंतच आपण थांबतो. ओके. आणखी थोडे पुढे पुढे जा, भूतकाळात जा. माझी इच्छा होती ना, मला जायचं होतं माझ्या वडिलांबरोबर पुण्याला, असं म्हणतो की नाही आपण बऱ्याच वेळेला? मला पण जायचं होतं पण मला काही नेलं नाही त्यांनी, है ना? म्हणजे माझी इच्छा होती जाण्याची. मग काय करावं लागणार आपल्याला? वॉन्ट टूच घ्या, फक्त वॉन्टचं भूतकाळ करा. वॉन्टचं भूतकाळ काय आहे?
टाईप करा. वॉन्टचं सेकंड फॉर्म Want. वॉन्टेड. व्हेरी नाईस. मग माझी माझ्या वडिलांबरोबर पुण्याला जाण्याची इच्छा होती. मग पहिल्या बॉक्समध्ये काय? माझी इच्छा होती. राईट. मग कसं होणार? माझी इच्छा होती कसं म्हणणार पहिल्या बॉक्समध्ये? बोला. माझी I जाण्याची wanted इच्छा होती. आय वॉन्टेड टू गो असं होईल की to. आय वॉन्टेड आणि त्याला काय जोडून दिलं आपण? टू. याने काय झालं? त्याची इच्छा होती असं झालं. हे दोघ जण काय म्हणतात? इच्छा आहे. हा काय म्हणतो? इच्छा होती. कशाची इच्छा होती? जाण्याची. कुठे जातो बाबा? पुण्याला. इथे एकदा टू, इथे एकदा टू. आय वॉन्टेड टू गो टू पुणे. मग नंतर माझ्या वडिलांबरोबर. ते तर सोपं आहे, आपण शिकलोय ना ते अगोदरच. विथ माय फादर. विथ माय फादर. अवघड आहे काही? मला सांगा बरं. हं? No. मला सायन्सला ऍडमिशन घेण्याची इच्छा होती, परंतु माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला नाही. कसं होईल सांगा बरं? हा दोन वाक्य झाले. हा, मला सायन्सला जाण्याची इच्छा होती रे, पण माझ्या वडिलांनी मला सपोर्ट नाही केला. चला, बोललं तरी चालेल, टाईप केलं तरी चालेल. मला सायन्सला जाण्याची इच्छा होती. कम. मला इच्छा होती पहिल्यांदा म्हणा जाण्याची. बोला बोला. ज्यांना लिहायला खूप वेळ लागतो त्यांनी बोला तोंडी. जे लिहिताय त्यांनी लिहा. कम Sir, फास्ट. I wanted to go to science. आता आहे ना रोहित, सगळ्यात महत्वाची गोष्ट. Hmm. जोपर्यंत आपली ऍक्शन कंप्लीट होत नाही तोपर्यंत मध्ये थांबायचं नाही. ओके. ऍक्शन कोणती आपली? गो ना. हा, आय वॉन्टेड टू गो इथपर्यंत म्हणल्यापर्यंत थांबायचं नाही. असं नाही घ्यायचं आय वॉन्टेड टू परत गो टू. नो नो नो. हा, परत म्हणा बरं. Okay, sir. ट्राय. I wanted to go. हा, दॅट इज द वे. मग पुढे टू सायन्स साइड म्हणा. आय वॉन्टेड टू गो टू सायन्स साइड. कळलं का आता? आपलं का चुकतं माहितीये का? आपली ऍक्शन बरोबर येत नाही म्हणून चुकतं. आपला सगळा जोर कशावर येतं? ऍक्शन वरच जोर चालला ना सगळं. तुम्ही जी काय ऍक्टिव्हिटी करता त्याच्यावर. मग आय वॉन्टेड टू गो इथपर्यंत थांबूच नका अजिबात. बरं पुढे चला. पण माझ्या वडिलांनी मला सपोर्ट नाही केला. कमॉन. माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला नाही. My father did not support to me with me. ओके. एकदम Does not. काय डझन केलं का रुद्रा? अरे कसं काय? Not. रुद्रा, तुम्ही अजून मागेच राहा रे, येऊच नका पुढे. किती वेळा शिकवलं तुम्हाला रे? करत नाही म्हणायचं असं तर काय आहे तुमच्याकडे? डोंट आणि डझंट आहे ना. आणि केलं केलं नाही. Did not. नाही काय आहे तुमच्याकडे? केलं नाही. कधी हुशार होणार तुम्ही? डिडंट आहे ना. आणि केलेलं नाही, पाठच केलेलं नाही याचा अर्थ तुम्ही काय? केलेलं नाही म्हणण्यासाठी काय आहे तुमच्याकडे शब्द? सांगा. हॅवंट हॅझंट. काय अभ्यासाबद्दल मला डाऊटच आहे बरं का तुमचा. Did not. केलेलं नाही. हा have. कधी करणार तुम्ही हे पाठ? मी केलं नव्हतं. हॅडंट. मी हे पण सांगितलं की याचं पारायण करा, दररोज पारायण करा म्हणून सांगितलंय ना रुद्रा? हा, इट्स ओके. दररोज पारायण करा. करत नाही म्हणजे डोंट आणि डझंट. केलं नाही म्हणजे डिडंट. केलेलं नाहीये म्हणजे हॅवंट हॅझंट. आणि केलं नव्हतं म्हणजे हॅडंट. हा मंत्र दररोज पाठ करा. तुम्हाला यानंतर कुठेही कोर्सला जाण्याची गरज पडू नये. वाटलं तर माझ्याकडेच नंतर येऊ शकता. 1-to-1 ला या, ग्रुपला या, फेस टू फेस कम्युनिकेशनला या, इंटरव्ह्यू सेशनला या. पण हे इतकं मी जे समजून सांगतोय ना, तुम्हाला पुढच्या कोर्समध्ये मी कधी सांगणार समजून एवढं? इंग्लिश कम्युनिकेशनचे 3 टप्पे होतात. एक अंडरस्टँडिंग, एक फेसिंग आणि एक एक्सप्रेसिंग. आपण पहिल्या टप्प्यावर आहे आपण आज.
ओके, कारण हे पण माहित नाही आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी. हे व्हायला पाहिजे क्लिअर. हे चुका करू नका. हे किती पण दिवस शिकलात ना, काही उपयोग होणार नाही तर मग. हा, ठीक. बघा आता परत एकदा या. मला सायन्सला ऍडमिशन घेण्याची इच्छा होती, पण माझ्या वडिलांनी मला सपोर्ट नाही केला. आय वॉन्टेड टू गो टू सायन्स साईड, बट आता बट आला मध्येच. माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला नाही, माझ्या वडिलांनी सपोर्ट केला नाही, ही ऍक्शन आहे. माझ्या वडिलांनी सपोर्ट केला नाही. माय फादर डिड नॉट सपोर्ट. राईट. आता मला सांग, रुद्र आणि रोहित दोघं पण सांगा, आर्यन पण, सगळ्यांनी पण, दीपक, चला लक्ष द्या. माय फादर डिड नॉट सपोर्ट च्या नंतर तुम्ही टू मी असं म्हटलं, ते बरोबर होतं का ते सांग मला. टू मी हा शब्द तुम्ही वापरला तो बरोबर होता की नव्हता, तुम्हाला काय वाटतं? आणि मोकळं बोला, घाबरायचं नाही, आपण कोणाच्या बाप्पाला घाबरायचं नाही. जे वाटतं ते जोरात. चल. अच्छा, चुकीचं वाटतंय मला. का बरं? तिथं कोण डायरेक्ट कोणाला आलंय ना. शाबास. जर काय काय म्हणून आलं एकदम असतं तर मग आपण राईट. ऑप्शन घेतलं असतं. राईट. राईट. आपण शिकतोय की नाही ही गोष्ट खूप दिवसांपासून. हम्म? येस सर. मी खूप वेळा सांगतोय, ऍक्शन आणि आहे. चुकू देत तुमचं, चुकू देत, डझंट मॅटर. ओके, लेट दिस बी गोइंग रॉंग, राईट, डझंट मॅटर दॅट. एकदम आता बरोबर आलंस रुद्र. हम्म. तर ही गोष्ट समजून घ्या, चुका माणसाकडूनच होतात. चुकाच उलट, चुकच आपण शिकतो. पण हे कोणी सांगणार नाही रे तुम्हाला, इथं टू वापरायचं का नाही वापरायचं, कधी वापरायचं. हम्म? म्हणून लक्षात ठेवा, आपल्या आपल्या मनाने लक्षात ठेवा की ओके, माय फादर डिडंट सपोर्ट. ओके, डिड सपोर्ट कोणाला? मला ना, नुसतं मी. ओके, अजून दुसरं काय असतं त्याच्यामध्ये, नंतर मग मला म्हटलं थोडस इन दॅट कंडिशन, मग टू मी आलंस शेवटी. पुन्हा सांगतो, लक्षात घ्या, ऍक्शन नंतर लगेचच कोणाला याचं उत्तर सांगाल तर तिथे टू म्हणण्याची गरज नाही. पण ऍक्शन नंतर काय ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मग कोणाला असं उत्तर द्यायला जाल तर मात्र टू म्हणण्याची गरज आहे. क्लिअर आहे ना? येस नो टाईप करा. दीपक, बघू दे मला कोणाला कळलंय, लक्षात राहतंय. नोट करून घ्या पॉईंट व्यवस्थित, जर लक्षात नसेल राहत तर. चलो फटाफट. समृद्धी, पूजा. ऍक्शन नंतर लगेच कोणाला या प्रश्नाचं उत्तर दिलं तर टू नाही वापरायचं. काय या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मात्र नंतर येताना टू येणार त्याच्यामध्ये. सगळे क्लिअर करून घ्या, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी चुकू नका. आणि हे जर तुम्ही शिकलात ना, आज मी जे सांगतोय ते, तुमचं ना इंग्लिश 20 to 30% इम्प्रूव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. आजचं लेक्चर होती इतकं जरी केलं ना तुम्ही, मला त्या सरांचं काहीच कळत नव्हतं, पण मी त्यांनी एकच लेक्चर व्यवस्थित केलं आणि मला ते समजलं, एवढं एवढं केलं मी, बस एवढंच करा, बाकी काही करू नका. तरी 20 to 30% पुढे निघून जाईल. बघा परत एकदा, मला तुम्हाला एक डाऊट विचारायचा होता पण मी नाही विचारला. चलो, विचारायचा होता म्हणजेच विचारण्याची इच्छा होती, हे पण लक्षात ठेवा. जायचं होतं म्हणजे जाण्याची इच्छा होती. मला बोलायचं होतं म्हणजेच बोलण्याची इच्छा होती, हे पण नोट करून ठेवा. चलो, मला तुम्हाला एक डाऊट विचारायचा होता पण मी नाही विचारला. रिपीट करू? ओके. मला एखादं काम करण्याची इच्छा आहे म्हणजेच काय? वॉन्ट टू. मला ते काम करण्याची इच्छा नाहीये म्हणजेच काय? डोंट वॉन्ट टू, डझंट वॉन्ट टू. कशावर डिपेंड आहे ते डोंट वॉन्ट टू, डझंट वॉन्ट टू? माणसावर. आपल्याला इच्छा नाहीये, डोंट वॉन्ट टू. माझ्या भावाला इच्छा नाहीये, डझंट वॉन्ट टू. हे आपल्याला आपण किती दिवसांपासून शिकलोय ना, भरपूर दिवस झाले, 20 दिवस. आता इकडे या, त्याचा भूतकाळ करा. माझी इच्छा होती, वॉन्टेड टू. माझी इच्छा नव्हती, नव्हती कसं म्हणणार, याचं निगेटिव्ह काय? कोण सांगतं? पटकन टाईप करा लवकर लवकर. माझी इच्छा नव्हती, वॉन्टेड टू च निगेटिव्ह काय आहे? चलो फटाफट. डोंट वॉन्ट टू, डझंट वॉन्ट टू, इच्छा नाहीये. Didn't want. एकदम बरोबर, लिहून घ्या. डिडंट वॉन्ट टू. याचा अर्थ काय झाला? हा, एकदम बरोबर. याचा अर्थ काय? इच्छा नव्हती, करायचं नव्हतं. ही इच्छा होती,
करायचं होतं मला. ओके. आणि डिडंट म्हणजे नाही केलं, हे तर आपण मगाशीच पाठ केलं डिडंट. चला, मला तुम्हाला एक डाऊट विचारायचा होता पण मी नाही विचारला. का दीपक दादा, चला मग कोणीतरी चला रे. I wanted I to want to ask. understand एक एक नाही, doubt, एक एक नाही. हा, आय वॉन्टेड टू आस्क यू वन डाऊट बट but I don't. I did not. डोंट कसं काय रे? अरे I डी did not ask. Didn't. डिटेंट म्हणजे नाही केलं बघा, डिटेंट म्हणजे केलं नाही. हे पाठच करा तुम्ही आज. तुम्ही आज आज उपवास असेल ना? आहे की नाही? मला पावणार नाही हं. हे जर पाठ केलं नाही ना, कोणत्याही देवाचा उपवास पावणार नाही तुम्हाला. हे पहिले पाठ करा, एवढ्या गोष्टी क्लिअर कट. I केलं wanted to ask डिडेंट, doubt, करत but नाही. I did not ask. हा, आय डिड नॉट आस्क. बर, मला आर्मीसाठी अप्लाय करायचं होतं पण माझ्या वडिलांनी मला फॉर्म भरायला पैसे दिले नाही. मोठं झालं, काय हरकत नाही. मला आर्मीसाठी जायचं होतं, काय आर्मी मध्ये भरती व्हायला जायचं होतं ना. चल, म्हणजे आर्मी जॉईन करायची होती, असं झालं ना ते. मला आर्मी जॉईन करायची होती पण माझ्या वडिलांनी मला फॉर्म भरायला पैसे दिले नाही. कमॉन, पहिला बॉक्स. I want to ask an army. I want to join an army. बरोबर आहे, जॉईनचं पुढचं. पण वॉन्ट का वॉन्ट्स का वॉन्टेड, काय झालं? तीन ऑप्शन्स. दीपक, नोट करा दीपक. I wanted to. वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू म्हणजे इच्छा आहे. वॉन्टेड टू म्हणजे इच्छा होती. लिहा, होती. ठेवून ठेवा. I wanted to. काम. हा बरोबर, बोला बोला. आर्यन चल. आय वॉन्टेड टू. मला आर्मी जॉईन करण्याची इच्छा होती पण माझ्या वडिलांनी मला फॉर्म भरायला पैसे नाही दिले. चला लवकर लवकर, याचाच टाइम संपून जाईल आपला. बोला. I wanted to join army, बट but father, कोणाचे फादर? my father, हा, माय फादर नाही. आपला पहिला बॉक्स काय, माझ्या वडिलांनी दिले नाही. इथं आपलं चुकतं 100%. सगळ्यांनी कान उघडून ऐका. नुसता माणूस घेऊन बसू नका, काही येणार नाही तुम्हाला इंग्लिश. सुरुवात केली ना, My father ऍक्शन पर्यंत did not दाबायचं नाही. डिड नॉट काय पण दिलं नाही ना. did not give did not हा, give. सगळ्यांनी प्रॅक्टिस करा बरं. दीपक, रोहित, My father did श्रुती, not give. पूजा, सगळ्यांनी काय प्रॅक्टिस करायची. माझ्या वडिलांनी काय वाक्य होतं, माझ्या वडिलांनी मला फॉर्म भरायला पैसे दिले नाही. राईट, एकदम बरोबर. फॉर्म भरायला राहिलं ना रे, फॉर्म भरायला राहिलं ना रुद्रा. बर, माझ्या वडिलांनी दिलं नाही, ही इथपर्यंत एक, हा एक गट झाला ना. हा एक गट पूर्ण म्हणायचा आपल्याला, अजिबात मध्ये गॅप नाही. माय फादर डिन गिव्ह, माय फादर डिन गिव्ह ना, झालं की नाही एवढं इथपर्यंत. माझ्या वडिलांनी दिलं नाही. मग कोणाला दिले नाही? मला दिले नाही. काय दिलं नाही? पैसे दिले नाही. अजून काय उरलं? फॉर्म भरायला. किती सिंपल आहे. Okay. चला ट्राय करा. दीपक, आय वॉन्टेड टू. चला कम फास्ट. चला तुम्ही ट्राय करा. नुसतं काय ओपन आहे बसायला काय अर्थ नाही. कम ऑन. मला कोर्स फक्त संपवायचा नाही, मला तुम्हाला येणं महत्वाचं माहिती. दीपक चलो, चला चला चला. मला आर्मी जॉईन करायची इच्छा होती. So, I wanted to join army, but my father did not give me money for fill the form. आता एक फार महत्वाचा गुरुमंत्र सगळ्यांनी ऐका. गुरुमंत्र शब्द हो, बरं. यासाठी सांगतो मला. आपल्या संस्थेचं नाव गुरुमंत्र नॉलेज इन्स्टिट्यूट आहे. आणि एवढ्या 20-30 वर्षात मी जे काही थोडं थोडं नॉलेज घेतलंय, खूप काही हुशार नाही मी, तुमच्यापेक्षा डलच आहे. परंतु जे ऐकलं इतके दिवसांमध्ये त्याच्यावरून तुम्हाला सांगतो, काही गोष्टी तुम्हाला काम येतील, रेडीमेड आहेत ना.
ज्या गोष्टी गोळा करायला आम्हाला एक एक वर्ष लागलं, एक एक गोष्ट समजायला 2-2, 3-3 वर्ष लागली, तुम्हाला रेडीमेड चमच्याने देतोय मी अक्षरशः. हजम करा व्यवस्थित, त्याला डायजेस्ट करा, नोट करा. टू नंतरच फक्त क्रियापदाचे पहिले फॉर्म घ्यावे. फक्त टू असला ना त्याच्यानंतरच पहिला फॉर्म घ्या. बाकी इतरांच्या नंतर, इतर प्रेपोजिशन नंतर कंपल्सरी आयएनजी घ्यावा, म्हणजे चौथा फॉर्म. नोट करा, रुद्र नोट कर, आणि मला सांगा काय चेंज तुम्ही करणार आहात आता मगाच वाक्य. चल, For filling form. शाबास, आता आले की नाही बरोबर. येस, आता लक्षात ठेवा, आयुष्यभर सांभाळा. फॉर यो, अबाउट यो, बिफोर यो, आफ्टर यो, व्हाईल यो, ऑन, अंडर, विथ, विदाउट, कोणतं पण प्रिपोजिशन यो, त्याला चिटकून ऍक्शन आली ना आयएनजी लावावा. राहील का क्लिअर तुम्हाला? येस नो? Yes. आता तुम्हाला म्हणायचं जाण्यापूर्वी. ओके, पूर्वी म्हणजे काय? बिफोर. बिफोरला जाणे लागलं ना, बिफोर गो नाही म्हणायचं, बिफोर गोईंग असं म्हणायचं. मला विचारल्याशिवाय, मला विचारल्याशिवाय. ओके, शिवाय म्हणजे विदाऊट. ओम नम, ओम नम शिवाय, ओम नम विदाऊट ना. मग विदाऊटच्या नंतर आस्क येणार ना, तर आस्क नाही म्हणायचं, आस्किंग म्हणायचं. विदाऊट आस्किंग मी. समजतं? Yes. आफ्टर रीच असं नाही म्हणायचं, आफ्टर रिचिंग देअर, आफ्टर ओपनिंग, बिफोर क्लोजिंग. समजलं? विथ शाउटिंग. आयएनजी लावा चला प्रत्येक ठिकाणी. इंग्लिशमध्ये दोनच चान्स आहे, एक तर टू लावा नाहीतर आयएनजी लावा. टू लावला तर पहिला फॉर्म, आणि आयएनजी लावला तर मग इकडे बाकीची प्रिपोजिशन. टू सोडून बाकी प्रिपोजिशनला आयएनजी लावायचं. हा, सोपी गोष्ट आहे. व्हेरी नाईस. मग काय झालं आता आपल्याकडे? माय फादर डिड नॉट गिव्ह मी मनी Filling. फॉर फिलिंग द Filling फॉर्म. form. मला वाटतं कळतं, काय अडचण नाही. हा, बर. मला हा कोर्स जॉईन करण्याची इच्छा नव्हती, पण माझ्या मित्राने माझी फी भरली म्हणून मी हा कोर्स जॉईन केला. आता बघा मज्जा. आता मी किती घेतले बघा, 3 सेंटेन्स घेतले. आता पहिलं, मला हा कोर्स करण्याची जॉईन करण्याची अजिबात इच्छा नव्हती. झालं का? पण इथे मी एक पण घेतला. पण काय झालं, माझ्या मित्राने माझे पैसे भरले. आता 2 झाले का? परत एक घेऊन टाकला. म्हणून म्हणून मी कोर्सला आलो. झाले की नाही 3 सेंटेन्स? छान छान. येस ऑर नो? Yes. यालाच Yes. कम्युनिकेशन म्हणतात. ते काही जादूची कांडी नाहीये, काही वेगळं नाहीये. काही घाबरू नका. असे जोडायचे. एकदा बट म्हणायचं, एकदा सो म्हणायचं, एकदा बिकॉज म्हणायचं, एकदा अँड म्हणायचं. काय लागतं त्याला? आता बघा हा, जर तुमचं हे कन्सेप्शन एकदम क्लिअर असेल ना, कन्सेप्शन, तर तुम्हाला तिथं फायदा होईल. येस, मला हा कोर्स जॉईन करण्याची इच्छा नव्हती, म्हणजे डिड नॉट वॉन्ट टू. इथपर्यंत क्लिअर झालं का तुमचं? पाठ करा हे 3 गोष्टी आज. वॉन्ट टू, डोंट वॉन्ट टू, वॉन्ट, इकडे वॉन्ट्स टू, डझंट वॉन्ट टू, वॉन्टेड टू, डिड वॉन्ट टू. क्लिअर करा हे. इकडे वॉन्ट टू, डोंट वॉन्ट, वॉन्ट्स टू, डझंट वॉन्ट टू, वॉन्टेड टू, डिड वॉन्ट टू. क्लिअर करा, एकदम क्लिअर कट. चल, मला हा कोर्स जॉईन करण्याची इच्छा नव्हती. बोला फटाफट, टाईप करा जे तुम्हाला वाटतंय ते. I didn't want to join this course. हा, आता याच्यात थोडी सुधारणा करून डिडंटच्या ऐवजी डिंट म्हणू शकता का तुम्ही? डिंट. Yes. म्हणा सगळ्यांनी, डिंट वॉन्ट टू, डिंट वॉन्ट टू, डिंट वॉन्ट टू म्हणा. जाऊ Didn't. म्हणा, डिंट वॉन्ट टू. ऐकू दे मला तुमचा आवाज. Didn't. Did. Didn't want to. Did. Didn't want to. Did. शिका रे, हे शिका, काहीतरी शिका रे. एवढं मोठं डिडंट वॉन्ट टू म्हणण्यापेक्षा, एवढं स्पीड ब्रेक करून आदळून जाण्यापेक्षा डिंट वॉन्ट टू सोपं आहे ना. डिंट गो सोपं नाही का? डिंट ओपन, डिंट से, डिंट राईट, डिंट ओपन, डिंट क्लोज. सोपं आहे. डोंट, डझंट, डिंट.
करा पाठ. मग माझी इच्छा नव्हती. आय डिडंट वॉन्ट टू जॉईन दिस कोर्स, परंतु माझ्या मित्राने माझे पैसे भरले, माझी फी भरली. बोला. चलो, परंतु. but बर, माझ्या my मित्राने friend माझे पैसे भरले. हा, चलो फटाफट पहिल्या पहिल्या बॉक्स मध्ये. filled filled the money. भरले नाही, ऍक्शन कुठे घेतली? माझ्या मित्राने भरले ही ऍक्शन याच्यात ना. लगेच माय फ्रेंड द मनी. भरलेला काय म्हणतो आपण? पैसे भरणे. परवाच्या दिवशी सांगितलं होतं, काय म्हणतो पैसे भरण्याला? Pay. शाबास. पे म्हणतात, पे. लिहून ठेवा. मग पेचं दुसरं फॉर्म काय आहे बाबा? पेचा सेकंड फॉर्म Paid. पेड. paid, आता सोपं करून सांगितलं बरं का तुम्हाला. आता चलो, पहिल्या वाक्यात धक्का Paid मारून देतो मी. आय डिडंट वॉन्ट टू जॉईन दिस कोर्स बट. चला, माझ्या मित्राने माझी फी भरली. course, but my friend paid money. कोणाची कोणाचे मनी? माझे. My. तुझ्या फील नाही म्हणायचं, हा पे म्हणायचं. हा, तुझ्या ताई समृद्धी, पैसे भरायचे असतील तर त्याला फील म्हणायचं नाही. ते काय मडक्यात नाही भरायचे, लोकांना द्यायचे असे. त्यासाठी आपल्याकडे पे नावाची ऍक्शन आहे. हा, आणि अजून एक सगळ्यांना नम्र विनंती, हात जोडून पाया पडून, माणूस आणि ऍक्शन कम्प्लीट झाल्याशिवाय श्वास सुद्धा सोडायचा नाही, एका श्वासात. Yes. माय फ्रेंड पेड, माय फ्रेंड पेड, माय फ्रेंड पेड. डिस्प्ले प्रॉब्लेम आहे, म्हणजे हे दिसत नाही का इकडचं? दिसतंय का रे बाबा? नाही, दिसतंय. क्लिअर दिसतंय दिसते. का? बघून घ्या. हो सर. ओके, तुझा प्रॉब्लेम आहे तिकडे. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, पण माझा आवाज ऐकायला येतो ना पूजा? माझा आवाज ऐकायला येतो का किमान? येस, ओके, दॅट्स नाईस. किमान माझा आवाज ऐकून ऐकून तरी शिक. हा, काय काळजी करू नका. चल, माझ्या मित्राने माझे पैसे भरले, माझी फी भरली. माय फ्रेंड पेड माय फीस. येस, माय फ्रेंड पेड माय फी. म्हणून मी इकडे, म्हणून मी कोर्सला आलो. कसं म्हणणार आता? So I joined the course. सो आय जॉईन्ड द कोर्स. आता So तिन्ही पण ओळख कोण म्हणून दाखवतो बघा बरं, ट्राय करून. I didn't want to join this course, but my friend paid my fee. सो. सो. fee. अरे, तिसरं वाक्य झालं, दोनच झाले का रे? तिसरं वाक्य म्हणून मी कोर्सला आलो, म्हणून मी कोर्स जॉईन केला. सो आय जॉईन्ड दिस कोर्स. बरं, चला परत एकदा. मला हा फोन विकत घ्यायचाच नव्हता, पण माझा मित्र म्हटला घे, चांगला आहे, म्हणून मी हा फोन घेतला. चला ट्राय करा. दीपक सर, मला हा फोन घ्यायचा नव्हता म्हणजे इच्छा नव्हती. कळतंय का तुम्हाला हे? येस. चल, मला हा फोन घ्यायचाच नव्हता, पण माझा मित्र म्हटला चांगला आहे घे, म्हणून मी घेतला. आता तीन गोष्टी झाल्या आता. म्हणजे इतकं छान आहे ना कम्युनिकेशन. एकदा पण म्हणा, एकदा घ्या, परंतु, एकदा घ्या, म्हणून. नुसते असे दोन तीन जोडले ना, तरी पण तुमची तीन तीन चार चार वाक्यांची स्टोरी तयार व्हायला लागली. एकदा आणि म्हणा, झालं. ट्राय करा. मला हा फोन घ्यायचा नव्हता, पण माझा मित्र म्हटलं चांगला आहे घे. चल दीपक. I didn't want to buy this phone, एकदम बरोबर. बट. but my friend says it's good, so that I take this phone. सो दॅट नाही, सो नुसता. हा, फक्त सो. सो दॅटचा अर्थ वेगळा होतो. सो दॅट म्हणजे जेणेकरून. लक्षात घ्या. हा, आणि नुसता सो म्हणजे म्हणून. बरं, अजून एक गोष्ट आता समजून घ्या. काय? आय डिड नॉट वॉन्ट टू परचेस दिस फोन, आय डिड वॉन्ट टू टेक दिस फोन, बाय दिस फोन, बट माय फ्रेंड काय सेज कसे काय म्हटलं? Says Said. Said. आता सेकंड फॉर्मची गोची झाली कडे तुमची जशी. Said.
हा ते सेट. Said. लक्षात ठेवा सेकंड फॉर्मला जास्त करून ड लागलेला असतो. थोडं काम करा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्मवर. माय फ्रेंड सेड, काय माझा मित्र म्हटलं चांगला आहे हा फोन घे. म्हणा बरं कसं म्हणणार? माझा मित्र म्हटलं हा फोन चांगला आहे घे तू. बोला. माय फ्रेंड सेड It's good. इट्स गुड. हा घे फोन हे म्हणा ना. घे तू हा फोन हे कसं म्हणणार? Take it. टेक इट, हॅव इट. हा टेक म्हणजे हॅव हे पण पाठ करून ठेवा. हा हॅव इट, इट्स नाईस, इट्स गुड. म्हणून मी हा फोन घेतला. बोला म्हणून मी हा फोन घेतला कसं म्हणणार? So I took this. शाबास. सो आय टूक दिस, सो आय बॉट दिस, सो आय परचेस दिस. ओके. आता बघा मला फोन घ्यायचाच नव्हता पण माझा मित्र म्हटलं चांगला आहे घे म्हणून हा फोन घेतला. पण आता मला समजलं की हा फोन काही एवढा खास नाहीये. राईट ना? वाक्य जाऊ शकते ना पुढे, अजून आपली स्टोरी पुढे जाऊ शकते की नाही? पण आता मला Hmm. समजलं. आता माझी सटकली सारखं येते. आता मला समजलं. कसं म्हणणार आता मला समजलं? Now But now I understood. understand. अरे दीपक दादा, Now ल understood. म्हणजे कितवा फॉर्म? Second. Second. मेन काम कुठे करायचं कळतंय का? दीपक दादा समजतंय का मी काय म्हणतोय? दीपक No, I understood. शाबास. एक काम करा. हा मी तुम्हाला आता एक वाटलं लिस्ट आता रात्री मी हे करतो अपलोड करतो तुमच्यासाठी. ऍक्शन वर्ड वर काम करा. बाकी कुठंच लक्ष देऊ नका. 5 फॉर्म वर काम करा दररोज. हे एवढं पाठ करा दररोज. टेक टू टेकन टेकिंग टेक्स, गो वेन गॉन गोइंग गोस. करा काम याच्या. हा तर जेवढं तुम्ही याच्यावर काम कराल ना तेवढं चांगलं. आणि जेवढं तुम्ही ते टाळाल तेवढं मागेल. सो आय परचेस दिस, सो आय बॉट दिस, सो आय टू दिस फोन. बट नाव आय अंडरस्टूड है ना. आता मला कळलं. सो नाव आय अंडरस्टूड. काय कळलं मला? हा फोन काही चांगला नाहीये. कसं म्हणणार हा फोन काही चांगला नाहीये? बोला हा फोन काही चांगला नाहीये. बोला पटपट. Now I understood. This phone is not so good. करेक्ट. नाव अंडरस्टूड दिस फोन इज नॉट सो गुड. किंवा तितका म्हणायचं ना तितका लिहून ठेवा. तितका म्हणजे दॅट. इतका म्हणजे दिस. हा तितका चांगला नाहीये. दिस फोन इज नॉट दॅट गुड. दॅट गुड म्हणजे तितका चांगला. लिहून ठेवा बरं सगळ्यांनी. हम्म? इतका म्हणजे धिस, तितका म्हणजे दॅट. इतके कमी लिहून ठेवा. इतकं कमी. धिस लेस. लेस म्हणजे कमी ना. आपल्याला इतकं कमी म्हणायचं असलं तर धिस लेस अमाऊंट, इतकी कमी अमाऊंट. आणि तितकी कमी अमाऊंट कसं म्हणणार? तितकी कमी अमाऊंट. बोला पटापट. तितकी कमी अमाऊंट. मी तितकी कमी अमाऊंट नाही घेणार. आय नॉट टेक तितकी कमी अमाऊंट. बोला कसं म्हणणार? तितकी कमी. Less amount. दॅट लेस अमाऊंट. That less amount. लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा हे इतकं आणि तितकं कळत नाही बरं का कधी कधी. हे मला माहितीये बोलताना गडबड करतो आपण कधी कधी. हा तितके जास्त लोक, दॅट मेनी पीपल. इतके कमी लोक, दिस लेस पीपल. हा दिस फ्यू. याप्रमाणे. मग मला अमुक अमुक करायचं नव्हतं पण त्याने असं सांगितलं म्हणून मी असं केलं. आता मला कळलं हे काही एवढं खास नव्हतं. यार माझी चिटिंग झाली किंवा मला फसवलं. म्हणजे याप्रमाणे तुम्ही जसं पण वाक्य पुढे 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 न्याल ना ऑटोमॅटिकली तुमचं इंग्लिश पुढे 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 जात राहील. जाईल की नाही जाणार मला सांगा. Oh. कन्सेप्ट क्लिअर असली तर नक्की जाणार. कन्सेप्ट नाही क्लिअर तर काहीच नाही होणार ना. म्हणून हे सगळ्यांनी क्लिअर करा बरं. वॉन्ट, वॉन्ट टू, वॉन्ट्स, डझंट वॉन्ट टू, डोंट वॉन्ट टू, वॉन्टेड टू, डिडंट वॉन्ट टू. तुम्हाला टू जर लावायचं नसलं ना, आय वॉन्ट वॉटर
मला पाणी पाहिजे, मला पाणी नको, आय डोंट वॉन्ट वॉटर, इथपर्यंत येईल ना, हे काय अडचण नाही ना. मला पाणी नाही पाहिजे, आय डोंट वॉन्ट वॉटर. माझ्या भावाला पाणी पाहिजे, माय ब्रदर वॉन्ट्स वॉटर. त्याला पाणी नाही पाहिजे, ही डझंट वॉन्ट वॉटर. तिथे काही टू लावण्याची काही गरज नाही. मला पाणी पाहिजे होतं, आय वॉन्टेड वॉटर. मला पाणी नको होतं, लिहून घ्या, नको होतं म्हणजेच नव्हतं पाहिजे. आपल्या फक्त वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बोलतो आपण ना. नको होतं म्हणजे नव्हतं पाहिजे, म्हणजे डिडंट वॉन्ट. मला जॉब नको होता, आय डिडंट वॉन्ट जॉब. मला पैसे नको होते, आय डिडंट वॉन्ट मनी. पाहिजे होतं, पाहिजे नव्हतं, डिडंट वॉन्ट. आणि हे करायचंच नव्हतं मला ते, म्हणजे डिडंट वॉन्ट टू. क्लिअर करा सगळ्यांनी, पुस्तक मी याला आता. अजून एक खूप छान गोष्ट शिकवणार आहे मी आता, सांगणार आहे, तिच्यावर पण थोडंसं लक्ष घाला. पहिल्यांदा वॉन्ट आणि ही क्लिअर करा बरं सगळ्यांनी, आणि एकदा पाठ करा बरं छान. वॉन्ट टू, डोंट वॉन्ट टू, वॉन्ट्स टू, डझंट वॉन्ट टू, वॉन्टेड टू, डिडंट वॉन्ट. सगळ्यांनी क्लिअर करा. आणि इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये हे खूप वेळा लागतं, हे पण आता सांगतो तुम्हाला. कोणतं? मला अमुक करायचंय, मला तमुक नाही करायचंय, मला हे करायचं होतं, मला तमुक नव्हतं करायचं. हे खूप वेळा बोलतो आपण, मग आपलं कम्युनिकेशन अडतं तिथे. हे कसं काय म्हणायचं हेच कळत नाही. म्हणून क्लिअर करून घ्या. वॉन्ट टू, डोंट वॉन्ट टू, वॉन्ट्स टू, डझंट वॉन्ट टू, वॉन्टेड टू, डिडंट वॉन्ट टू, डोंट, डझंट, डिडंट. हे खूप वेळा सांगून झालंय, परत एकदा सांगतो शेवटचं. काय? जर कुठे डोंट असला, जर कुठे डझंट असला, जर कुठे डिडंट असला, यांच्यानंतर क्रियापदाचं किती रूप येणार? तिसरं. अरे पहिलं किती येणार दीपक? किती? एवढं जरी पाठ केलं ना, डोंट, डझन आणि डीड नंतर पहिला फॉर्म येतो. भरपूर झालं. हम्म? आता या इकडे परत, चला आता भारी सांगणार आहे आणखी नवीन. हा, एक वॉन्ट टू च भाऊ एक. वॉन्ट टू इकडच्या गल्लीत राहतो आणि तो तिकडच्या गल्लीत राहतो. त्याचं नाव आहे हॅव टू. चला याला भेटू आता हॅव टू ला. तसा वॉन्ट टू होता ना, तसा आता हॅव टू येणार. बाकी सेम टू सेम, बाकी सेम टू सेम. हा, काय फरक आहे वॉन्ट टू आणि हॅव टू मध्ये ते पहिल्यांदा समजून घ्या. वॉन्ट टू काय म्हणतो? मला अमुक अमुक काम करायचं आहे, माझी इच्छा आहे, बरोबर ना. हा, हॅव टू काय म्हणतो? इच्छा बिच्छा काही नाही, ते काम मला पेंडिंग आहे, ते केल्याशिवाय पर्याय नाहीये, ते मला करावंच लागतं. हॅव टू म्हणजे, हा समजून घ्या. हॅव टू दोन फ्लेवर मध्ये सांगतो, तो समजून घ्या व्यवस्थित. वॉन्ट टू वेगळा, हॅव टू वेगळं. हा, हॅव टू ची जोड. पहिला अर्थ करायचं आहे, दुसरं करावं लागतं. दोन्ही पण अर्थ लिहून घ्या. आता वॉन्ट टू आणि हॅव टू मध्ये काय फरक आहे ते समजून घ्या. वॉन्ट टू काय म्हणतो? मला ते करायचंय. का करायचंय? माझी ती काय आहे? इच्छा आहे, म्हणून मला करायचंय. हॅव टू काय म्हणतो? तेच म्हणतो मला करायचंय. तुला का करायचंय? तुझी पण इच्छा आहे का? माझी इच्छा बिच्छा काही नाही, मला का करायचंय ते? कारण त्याचं टेन्शन आहे, मला त्याचं बोधरेशन आहे, त्याचं बर्डन आहे माझ्यावर, म्हणून ते मला करायचं आहे. लक्षात घ्या, जे काम करायचं बाकी आहे आणि त्याचं आपल्याला टेन्शन आहे,
ते जर बाकी काम करायचं असलं तेव्हा म्हणायचं हॅव टू. कळतंय का मी काय म्हणतो ते? येस ऑर नो? येस ऑर नो टाईप करा पटपट. करायचं आहे म्हणण्यासाठी दोन शब्द. करायचं आहे म्हणण्यासाठी दोन शब्द. एक आहे वॉन्ट टू, एक आहे हॅव टू. दोघांचा अर्थ तोच, करायचं आहे, करायचं आहे. बर, मग वॉन्ट टू म्हणजे काय? माझी इच्छा आहे म्हणून मला करायचं आहे. वॉन्ट टू म्हणजे. हा, बर. हॅव टू म्हणजे काय? माझं पेंडिंग आहे ते काम करायचं म्हणून करायचंय. माझं ते काम करायचं बाकी आहे म्हणून ते करायचं आहे. कळतंय का बघा? पेंडिंग आहे, बाकी आहे, तो माझ्या कामाचा भाग आहे. हा, मला त्या कामाचं टेन्शन आहे, बर्डन आहे म्हणून. मला त्या कामाचं टेन्शन आहे बघा बरं, समजतंय का? सर परत सांगा की एकदा. परत सांगतो बघा. वॉन्ट टू म्हणजे इच्छा, हे समजलं का रोहित? येस सर. वॉन्ट टू आहे म्हणजे इच्छा आहे म्हणून मला ते काम करायचं आहे, इथपर्यंत समजलं का? येस सर. हॅव टू म्हणजे इच्छा बिच्छा काही नाही, ते मला झक मारून करणे भाग आहे. कळतंय का? येस. शुद्ध मराठीत कळलं का आता? हा? करायचंय म्हणजे इच्छा करावं वगैरे लागते. काही नाही, हा, त्याचं दडपण आहे माझ्यावर ते करण्याचं म्हणून करायचंय ते. हा, त्याची एवढे अर्थ सांगितलं मी बघा. त्याचं माझ्यावर दडपण आहे, त्याचं मला टेन्शन आहे, त्याचं मला बर्डन आहे जरासं कामाचं त्या. हा, ते काम माझ्यावर लादलेलं आहे. हा, इच्छा नाहीये माझी तरी करावं लागतंय मला ते बळजबरी म्हणून करायचं आहे. समजतंय का हॅव टू काय आहे ते? येस सर. हॅव टू म्हणजे ते माझं ऑफिशियल काम आहे म्हणून मला करायचंय. माझी इच्छा बिच्छेचा काही संबंध नाही त्याच्यात. हा, मला खूप आवडतंय म्हणून नाही. का करायचंय? कारण ते माझी ड्युटी आहे, माझी ती म्हणून. हा, लिहून ठेवा. तुम्हाला जेवढ्या तुमच्या भाषेमध्ये कळेल ना ते लिहा, म्हणजे तुम्हाला लवकर कळत. माझी ड्युटी बाबा, माझं पेंडिंग आहे ते, माझं खूप दिवसाचं स्वप्न आहे ते, माझी इच्छा विचारायला काय अर्थ नाही म्हणून करायचं आहे. आणि अजून त्याला डार्क केलं की हा अर्थ निघतो कोणता? मला ते काम करावंच लागतं. म्हणजे हॅव टू चे दोन फ्लेवर झाले. पहिला फ्लेवर काय म्हणतो? मला ते पेंडिंग आहे म्हणून करायचंय. आणि दुसरा फ्लेवर काय म्हणतो? मला ते काम करावं लागतं. नोट करून घ्या, पाठ करून घ्या, काही पण करा. वॉन्ट टू आणि हॅव टू दोघ जण सारखे दिसतात, परंतु त्यांच्या फरक आहे जरा जरा अर्थामध्ये. हम्म? चला एक वाक्य घेऊ आपण. मला उद्या सकाळी लवकर उठायचंय, असं म्हणतो की नाही आपण बऱ्याच वेळेला? सांगा मला. येस ऑर नो? येस. Yes. मला उद्या सकाळी लवकर उठायचंय. आता फक्त तुम्हालाच माहिती बरं का ते काय, की त्याच्या मागे तुमची लवकर उठण्याची इच्छा आहे की तुम्हाला बर्डन आहे त्या गोष्टीचं, म्हणजे टेन्शन आहे बाबा, नाही बाबा लवकर उठायचं. जर तुमची तेव्हाची लोकल असेल, पहाटेची एखाद्याची लवकर जायचं त्याला लोकलनी, तिथे त्याच्या इच्छेचा काही प्रश्न आहे का? नाही. नाही. हॅव टू. तेव्हा तो हॅव टू म्हणेल. पण तुमचीच इच्छा आहे लवकर उठून जाण्याची, कारण ट्रिपला वगैरे जायचंय, तुमचा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये काहीतरी, मग तेव्हा तुम्ही काय म्हणणार? वॉन्ट टू. म्हटलं. समजतंय का आता हे? हं? बघा, मग मला उद्या सगळे लवकर उठायचंय. आय हॅव टू वेकअप अर्ली असं म्हणू की नाही आपण? आय हॅव टू म्हणणार, पण हॅव टू वेकअप पुढे लगेच ऍक्शन जशी तशी वॉन्ट टू सारखी. आय हॅव टू वेकअप अर्ली टुमॉरो. हे झालं हॅव टू, लवकर उठायचंय. आणि माझी इच्छा आहे लवकर उठण्याची. आय वॉन्ट टू वेकअप अर्ली टुमॉरो. कळतंय का की नाही कळत? येस सर. बघा, मला येस. एमबीए कम्प्लीट करायचंय, मला माझं एमबीए कम्प्लीट करायचंय. जर ती जर इच्छा असली
तर आपण काय म्हणणार? Want. Want to. वॉन्ट टू. आता जो वॉन्ट टू आहे ना, वॉन्ट टू ला शॉर्टकट मध्ये वाना म्हणतात. हा, आय वॉन्ट गो देअर, आय वॉन्ट कम्प्लीट दिस, असं तुम्ही ऐकलं असेल. काय काय लोक वाना वाना म्हणतात, ऐकलं का नाही कधी वाना? Yes. तो वाना म्हणजेच वॉन्ट टू. ओके, wanna tell something, wanna go there, wanna go म्हणजेच want to go, म्हणजे तुला जायची इच्छा आहे का. डू यू वॉन्ट टू म्हणजेच wanna. हे लक्षात लिहून ठेव वाटलंच तर. जेव्हा पुढचा प्रश्न wanna go there, wanna go म्हणजेच डू यू वॉन्ट टू गो, असं त्याला विचारायचं असतं. याच्यावर काम करायचं, स्क्रीनशॉट घ्या. हॅव टू कधी म्हणावे आणि वॉन्ट टू कधी म्हणावे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आय वॉन्ट टू आस्क वन क्वेश्चन टू यू. मला एवढं काम पूर्ण करायचं आहे, काय म्हणणार? वॉन्ट टू की हॅव टू? Have to. मग वाक्य कसं होईल? मला एवढा जॉब कम्प्लीट करायचा आहे. बोला बोला बोला. I have to complete work. आय हॅव टू कम्प्लीट. आता परत रोहित, पुन्हा पुन्हा तुम्ही तिथे येऊन थांबताय. हॅव टू जवळ थांबतात, म्हणजे जिथे नाही थांबायला पाहिजे ना तिथे थांबता. have to complete. येस, आय हॅव टू कम्प्लीट. कम्प्लीटला येऊन थांबा ना. मग दिस जॉब नंतर म्हणा. आय हॅव टू कम्प्लीट दिस जॉब. आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर माय कंट्री. मला देशासाठी काहीतरी करायचंय, म्हणजे माझी इच्छा आहे. ओके, पण मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आय हॅव टू कम्प्लीट, आय हॅव टू फुलफिल माय फादर्स ड्रीम. जर माझं ते बर्डन असेल, जर ते माझ्यावर पेंडिंग आहे माझं काम, हॅव टू म्हणा. आणि दुसरा एक फ्लेवर लक्षात ठेवा, जेव्हा तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला करावं लागतं, तेव्हा पण हॅव टू. बघा, आम्हाला सकाळी 10च्या आत पोहोचावं लागतं ऑफिसला, असं म्हणतो की नाही आपण बऱ्याच वेळेला? येस. Yes. आम्हाला सकाळी 10च्या आत ऑफिसला पोहोचावं लागतं किंवा थंब करावं लागतं. कसं म्हणणार मग आम्हाला 10च्या आत पोहोचावं लागतं ऑफिसला? I have to. परत तिथे येऊन गाडी थांबली का? अरे मित्रांनो, वॉन्ट टू आणि हॅव टू वर थांबायचं नाही. ऍक्शन, पुढची कोणती ऍक्शन आहे? पोहोचावं लागतं. पोहोचायला काय म्हणतात? रीच ना. काय रीच जवळ जाऊन थांबायचंय, हॅव टू वर नाही. चला Reach. बोला फटाफट. Have to reach office before 10. दॅट इज इट. आय हॅव टू रीच. आणि तुम्हाला सांगतो, इंग्लिश कम्युनिकेशनचा याच्यापेक्षा मोठं सिक्रेटच नाही कोणतंच. सगळ्यात मोठं काम मी तुमचं करून घेतोय ते. कोणतं? माणसापासून ऍक्शन पर्यंत एवढं व्यवस्थित म्हणा. पुढचं काहीही म्हणा तुम्ही, कोणी विचारत नाही तुम्हाला तुम्ही असंच का म्हटले, तसंच का म्हटले. नो बडी इज गोइंग टू आस्क यू. म्हणून याच्यावर काम करायचं. आणि आम्हाला पोहोचावं लागतं ना, मला एकट्याला थोडी ना, सगळ्यांना. मग वी हॅव टू म्हणायला पाहिजे होतं ना. मग वी हॅव टू रीच बिफोर 10 AM असं म्हणा. हा, काय लिहिलं? आय हॅव टू रीच. अरे आम्हाला म्हणजे वी बाबा. याची प्रॅक्टिस करा, जेवढी जेवढी करायची ते. बरं, मला तिथे थंब करावं लागत नाही, आता करावं लागतं म्हणजे हॅव टू. नाही करावं लागत म्हणजे डोंट हॅव टू होईल की नाही मला I सांगा. want to. हॅवन टू नाही. बरं झालं बोललो रे बाबा. लिहा इथे हॅव मेन क्रियापद आहे ना इथे, याला वर्बल म्हणतात. एक क्रियापद त्याला जर टू जोडून आलं, त्या दोघांच्या जोडीला वर्बल असं म्हणतात. हॅवन टू नाही, डोंट हॅव. करावं लागत नाही. पाठ करा बरं सगळ्यांनी. आता मगाशी जसं पाठ केलं ना तसंच करायचं. डोंट हॅव टू, डझंट हॅव टू, डिडंट हॅव टू. पाठ करा हे. मला थंब करावं लागत नाही, कसं म्हणणार सांगा पटपट. मला थंब करावं लागत नाही. बोला. मला थंब करावं लागत नाही. बोला बोला. I don't have to thumb. एकदम करेक्ट. आय डोंट हॅव टू थंब. आणि थंब जवळ येऊन थंब करायचं. हा,
त्याच्या अगोदर नाही थांबायचं. इकडे पण बघा, मला करावं लागतं हॅव टू, नाही करावं लागत डोंट हॅव टू. माझ्या भावाला करावं लागतं हॅज टू. आता हे काही शिकवायची गरज नाही परत परत, तरी पण देतोय तरी पण लिहून. माझ्या भावाला जावं लागतं, माय ब्रदर हॅव टू म्हणणार का माझ्या ब्रदरला? हॅव टू म्हणणार का? माझ्या भावाला जावं लागतं सकाळी सकाळी लवकर उठून ऑफिसला, हॅव टू म्हणणार का? No, sir. Has. हॅज टू म्हणणार ना. आपल्यासाठी पण हॅव म्हणतो, दुसऱ्यासाठी हॅज म्हणतो. हे क्लिअर आहे की नाही तुम्हाला? येस और नो? Yes, टाईप sir. करा सांगा. Yes. Yes. हे क्लिअर झालं पाहिजे. मला वॉन्ट, माझ्या बहिणीसाठी वॉन्ट्स. मला हॅव, माझ्या बहिणीसाठी हॅज. क्लिअर करा मित्रांनो. हे सगळ्यांना ह्या गोष्टी आल्याच पाहिजे. कोणत्या? कुणाला म्हणायचं वॉन्ट, कुणाला म्हणायचं वॉन्ट्स, हे झालं पाहिजे. कुणाला म्हणायचं हॅव, कुणाला म्हणायचं हॅज. हा येस आणि हा येस एकच आहे, तो सेम आहे. माझ्या भावाला सकाळी उठावं लागतं. माय ब्रदर हॅज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. माझ्या भावाला उठावं नाही लागत, मला उठावं लागतं. मग नाही उठावं लागत का? मग डझन हॅव टू. क्लिअर करा. डोंट हॅव टू, डझन हॅव टू, डिडंट हॅव टू. नाही करावं लागत, नाही करावं लागत, आणि करावं लागलं नाही हे पण लिहून टाका. हॅड टू. करावं लागलं, करावं लागलं नाही, हॅड टू. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे परत एकदा एक्सप्लेन व्हायला पाहिजे उद्या, आपण याच्याकडे उद्या परत बघू वाटलेस. हा, डोंट वरी. परंतु हे क्लिअर झालं पाहिजे. वॉन्ट टू, डोंट वॉन्ट टू, वॉन्ट्स टू, डझंट वॉन्ट टू, वॉन्टेड टू, डिडंट वॉन्ट टू. पाठ करून या. उद्याला मी आलं की पहिल्यांदा विचारणार नाही पाठ झालं की नाही. हॅव टू, डोंट हॅव टू, हॅज टू, डझंट हॅव टू, हॅड टू, डिडंट हॅव टू. कोण कोण एवढे 6 शब्द पाठ करून येणार त्यांनी वाय वाय टाईप करा, मला बघू देत. चलो फास्ट. 6 शब्द मी उद्या पहिल्यांदा आल्याबरोबर विचारणार. करणार ना? अजून? गुड. बाकी त्यांना शिकायचं नाही का? Yes. हे काय Yes. लिहून दिलंय? हॅव टू, डोंट हॅव टू, हॅज टू, डझंट हॅव टू, हॅड टू, डिडंट हॅव टू. क्लिअर करा, स्क्रीनशॉट घ्या, काही पण करा, पाठ करा. वॉन्टचं तसंच, वॉन्ट टू, डोंट वॉन्ट टू, वॉन्ट्स टू, डझंट वॉन्ट, वॉन्टेड टू, डिडंट वॉन्ट. फक्त डोंट, डझंट, डिडंट एवढंच फक्त 3 शब्दाची एंट्री आहे. बाकी वॉन्ट, 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 हॅव, हॅज, हॅड. होईल एवढं तुमच्याकडून? येस और नो? येस. नसलं होणार ते पण सांगा, पण होणार असेल तर खराच होतंय ना. हे बघा, हे आपण कुणासाठी करतोय? आपल्यासाठीच करतोय ना, स्वतःसाठी का सरांसाठी करतोय आपण ही गोष्ट? हे तुम्ही माझ्यासाठी नाही शिकणार आहात. तुम्हाला इंग्लिश बोलण्याची इच्छा आहे ना, म्हणून तुम्ही करणार आहात. मी तुम्हाला पुन्हा सांगते, एवढं बारीक तुम्हाला उकलून उकलून कोणी सांगणार नाही. लोकांना काही गरज नाही सांगण्याची. का फायदा होईल तुम्हाला जरा. हा, ठीक आहे. चला, आज इथे थांबू, उद्याला पुन्हा भेटूया. हा, ठीक आहे. शुभरात्री. टेक केअर. बाय. गुड डे.